फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला. त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो. सर, कल जयंत पाटिल ने कहा बजट सेशन के ऊपर की चदर फटी इसलिए खैरात फटी, उसे वो तो है ना, वो तो है. जनता का पैसा है, स्टेट का पैसा है. चुनाव के मद्देनजर, चुनाव विधानसभा का, आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए. लोकसभा में आपने मतदाताओं को स्ट्रेट मनी दिया, घर घर में जाकर पैसा बांटा और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात जैसे बांटने का. ये तो ठीक है. संजय जहां जेडीयू की वर्किंग प्रेसिडेंट को नियुक्त किए गए हैं. अच्छी बात है ना, उनके पार्टी का सवाल है, मैं क्या बोलूँ. सर, उनकी सोच जो है बीजेपी की आरएसएस से नौकरी आए हुए हैं. कौन? किस तरीके से आपको लगता है कि सर वो अध्यक्ष बने हैं? जिस तरीके उद्धव ठाकरे जो बीमार थे, शरद पवार जिन लोगों उनकी एज हो गई थी, कहीं ना कहीं आपको लगता है कि नीतीश कुमार पे भी उस तरीके का उन्होंने. देखिए नीतीश कुमार, अब नीतीश कुमार वो पहले वाले नीतीश कुमार नहीं रहे हैं जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे. अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही खराब है. अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं. वो मग 2 वर्षामध्ये काय केलं आहे मिंदे सरकारनं त्याचा पुरावा आहे ना. जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं, महाराष्ट्रातला उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला, ते आज आपल्या 2 वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवत आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. तर टीडीपी आणि जेडीयूची खासदार काही नाराज आहेत, त्यामुळे नक्कीच या सरकारमध्ये पुन्हा अडचण निर्माण होईल. पाहू ना. चला, थँक्यू. सर, उद्या दिल्ली पैशातून, जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न, ही लाच आहे. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री असला तर अडचण होते असे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना तक्रार केली. काय म्हटलं? फोटोग्राफर असणारा मुख्यमंत्री असला की अडचण होते महाराष्ट्रासाठी, असं देखील देवेंद्र फडणवीस. फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला. त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो. सर, कल जयंत पाटिल ने कहा बजट सेशन के ऊपर की चदर फटी इसलिए खैरात फटी, उसे वो तो है ना, वो तो है. जनता का पैसा है, स्टेट का पैसा है. चुनाव के मद्देनजर, चुनाव विधानसभा का, आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए. लोकसभा में आपने मतदाताओं को स्ट्रेट मनी दिया, घर घर में जाकर पैसा बांटा और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात जैसे बांटने का. ये तो ठीक है. संजय जहां जेडीयू की वर्किंग प्रेसिडेंट को नियुक्त किए गए हैं. अच्छी बात है ना, उनके पार्टी का सवाल है, मैं क्या बोलूँ. सर, उनकी सोच जो है बीजेपी की आरएसएस से नौकरी आए हुए हैं. कौन? किस तरीके से आपको लगता है कि सर वो अध्यक्ष बने हैं? जिस तरीके उद्धव ठाकरे जो बीमार थे, शरद पवार जिन लोगों उनकी एज हो गई थी, कहीं ना कहीं आपको लगता है कि नीतीश कुमार पे भी उस तरीके का उन्होंने. देखिए नीतीश कुमार, अब नीतीश कुमार वो पहले वाले नीतीश कुमार नहीं रहे हैं जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे. अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही खराब है. अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते
और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं। तर TDU सर, महाराष्ट्र कर्जबाजारी राज्य ठरलेलं आहे. आणखीन 1 कोटी कर्ज होणार आहे. हो, मग 2 वर्षामध्ये काय केलं आहे मिंदे सरकारनं त्याचा पुरावा आहे ना. जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं, महाराष्ट्रातला उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला, ते आज आपल्या 2 वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवत आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. तर TDP आणि JDUचे खासदार काही नाराज आहेत, त्यामुळे नक्कीच या सरकारमध्ये पुन्हा अडचण निर्माण होईल. पाहून या पैशातून, जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न ही लाच आहे. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री असला तर अडचण होते असे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला दिला. काय म्हटलं? फोटोग्राफर असणारा मुख्यमंत्री असला की अडचण होते महाराष्ट्रासाठी, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. फोटोग्राफर, उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला. त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच, त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो. सर, कल जयंत पाटिल ने कहा बजट सेशन के ऊपर की चदर फटी इसलिए खैरात फटी, उसे किस वो तो है ना, वो तो है. जनता का पैसा है, स्टेट का पैसा है. चुनाव के मद्देनजर, चुनाव विधानसभा का, आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए. लोकसभा में आपने मतदाताओं को स्ट्रेट मनी दिया, घर घर में जाकर पैसा बांटा और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात जैसे बांटने का. ये तो ठीक है. तर राज सर, ठाकरे संजय जहाँ JDU की वर्किंग प्रेसिडेंट को नियुक्त किए गए हैं. अच्छी बात है ना, उनके पार्टी का सवाल है, मैं क्या बोलूँ. कहीं सर उनकी सोच जो है बीजेपी की RSS से लोग आए हुए हैं. कौन? किस तरीके से आपको लगता है कि सर वो अध्यक्ष बने हैं, जिस तरीके उद्धव ठाकरे जो बीमार थे, शरद पवार जो उनकी एज हो गई थी, कहीं ना कहीं आपको लगता है कि नीतीश कुमार पे भी उस तरीके का उन्होंने. देखिए, नीतीश कुमार, अब नीतीश कुमार वो पहले वाले नीतीश कुमार नहीं रहे हैं जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे. अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही खराब है. अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं. तर TDU सर, महाराष्ट्र कर्जबाजारी राज्य ठरलेलं आहे. आणखीन 1 कोटी कर्ज होणार आहे. हो, मग 2 वर्षामध्ये काय केलं आहे मिंदे सरकारनं त्याचा पुरावा आहे ना. जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं, महाराष्ट्रातला उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला, ते आज आपल्या 2 वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवत आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. तर TDP आणि JDUचे खासदार काही नाराज आहेत, त्यामुळे नक्कीच या सरकारमध्ये पुन्हा अडचण निर्माण होईल. पाहून या पैशातून, जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न ही लाच आहे. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री असला तर अडचण होते असे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला दिला. काय म्हटलं? फोटोग्राफर असणारा मुख्यमंत्री असला की अडचण होते महाराष्ट्रासाठी, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. फोटोग्राफर, उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला. त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच, त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो. सर, कल जयंत पाटिल ने कहा बजट सेशन के ऊपर की चदर फटी इसलिए खैरात फटी, उसे किस वो तो है ना, वो तो है. जनता का पैसा है, स्टेट का पैसा है. चुनाव के मद्देनजर, चुनाव विधानसभा का, आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए. लोकसभा में आपने मतदाताओं को स्ट्रेट मनी दिया, घर घर में जाकर पैसा बांटा और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात जैसे बांटने का. ये तो ठीक है.
संजय जहां जेडीयू की वर्किंग प्रेसिडेंट को नियुक्त किए गए हैं। अच्छी बात है ना, उनके पार्टी का सवाल है, मैं क्या बोलूँ। नहीं सर, उनकी सोच जो है बीजेपी की आरएसएस से नॉर्मली आए हुए हैं। कौन? किस तरीके से आपको लगता है कि सर वो अध्यक्ष बने हैं, जिस तरीके उद्धव ठाकरे जो बीमार थे, शरद पवार जो उनकी एज हो गई थी, कहीं ना कहीं आपको लगता है कि नीतीश कुमार पे भी उस तरीके का उन्होंने देखिए नीतीश कुमार, अब नीतीश कुमार वो पहले वाले नीतीश कुमार नहीं रहे हैं जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे। अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही खराब है। अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते, और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है, और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं। सर, महाराष्ट्र कर्जबाजारी राज्य ठरलेलं आहे, आणखीन 1 कोटी कर्ज होणार आहे. वो मग 2 वर्षामध्ये काय केलं आहे मिंदे सरकारनं, त्याचा पुरावा आहे ना। जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हेच सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं, महाराष्ट्रातला उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला, ते आज आपल्या 2 वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवत आहेत, हे या राज्याचं दुर्दैव आहे। तर टीडीपी आणि जेडीयूची खासदार काही नाराज आहेत, त्यामुळे नक्कीच या सरकारमध्ये पुन्हा अडचण निर्माण होईल. पाहून त्या पैशातून, जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न, ही लाच आहे। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री असला तर अडचण होते असे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला दिला. काय म्हटलं? फोटोग्राफर असणारा मुख्यमंत्री असला की अडचण होते महाराष्ट्रासाठी, असं देखील देवेंद्र फडणवीस. फोटोग्राफर, उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं, आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे, आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं, आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला। त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच, त्यांना अडचण होणारच। देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो। सर्कल जयंत पाटिल ने कहा बजट सेशन के ऊपर की चदर फटी इसलिए खैरात बटी, उसे किस वो तो है ना, वो तो है, जनता का पैसा है, स्टेट का पैसा है। चुनाव के मद्देनजर, चुनाव विधानसभा का, आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए। लोकसभा में आपने मतदाताओं को स्ट्रेट मनी दिया, घर घर में जाकर पैसा बांटा, और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात जैसे बांटने का, ये तो ठीक है। संजय जहां जेडीयू की वर्किंग प्रेसिडेंट को नियुक्त किए गए हैं। अच्छी बात है ना, उनके पार्टी का सवाल है, मैं क्या बोलूँ। नहीं सर, उनकी सोच जो है बीजेपी की आरएसएस से नॉर्मली आए हुए हैं। कौन? किस तरीके से आपको लगता है कि सर वो अध्यक्ष बने हैं, जिस तरीके उद्धव ठाकरे जो बीमार थे, शरद पवार जो उनकी एज हो गई थी, कहीं ना कहीं आपको लगता है कि नीतीश कुमार पे भी उस तरीके का उन्होंने। देखिए नीतीश कुमार, अब नीतीश कुमार वो पहले वाले नीतीश कुमार नहीं रहे हैं जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे। अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही खराब है। अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते, और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है, और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं। सर, महाराष्ट्र कर्जबाजारी राज्य ठरलेलं आहे, आणखीन 1 कोटी कर्ज होणार आहे. वो मग 2 वर्षामध्ये काय केलं आहे मिंदे सरकारनं, त्याचा पुरावा आहे ना। जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हेच सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं, महाराष्ट्रातला उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला, ते आज आपल्या 2 वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवत आहेत, हे या राज्याचं दुर्दैव आहे। तर टीडीपी आणि जेडीयूची खासदार काही नाराज आहेत, त्यामुळे नक्कीच या सरकारमध्ये पुन्हा अडचण निर्माण होईल. पाहून त्या पैशातून, जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न, ही लाच आहे। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री असला तर अडचण होते असे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला दिला. काय म्हटलं? फोटोग्राफर असणारा मुख्यमंत्री असला की अडचण होते महाराष्ट्रासाठी, असं देखील देवेंद्र फडणवीस. फोटोग्राफर, उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं, आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे, आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं,
आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला. त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच. त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो. सर्कल जयंत पाटिल ने कहा बजट सेशन के ऊपर की चदर फटी इसलिए खैरात फटी, उसे किस वो तो है ना, वो तो है. जनता का पैसा है, स्टेट का पैसा है. चुनाव के मद्देनजर, चुनाव विधानसभा का, आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए. लोकसभा में आपने मतदाताओं को स्ट्रेट मनी दिया, घर घर में जाकर पैसा बांटा. और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात जैसे बांटने का. ये तो ठीक है. संजय जहां जेडीयू की वर्किंग प्रेसिडेंट को नियुक्त किए गए हैं. अच्छी बात है ना, उनके पार्टी का सवाल है, मैं क्या बोलूँ. नहीं सर, उनकी सोच जो है बीजेपी की आरएसएस से नौकरी आए हुए हैं. कौन? किस तरीके से आपको लगता है कि सर वो अध्यक्ष बने हैं? जिस तरीके उद्धव ठाकरे जो बीमार थे, शरद पवार जो उनकी एज हो गई थी, कहीं ना कहीं आपको लगता है कि नीतीश कुमार पे भी उस तरीके का उन्होंने देखिए नीतीश कुमार, अब नीतीश कुमार वो पहले वाले नीतीश कुमार नहीं रहे हैं जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे. अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही खराब है. अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते. और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है, और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं. सर, महाराष्ट्र कर्जबाजारी राज्य ठरलेलं आहे. आणखी 1 कोटी कर्ज होणार आहे. हो, मग 2 वर्षामध्ये काय केलं आहे मिंदे सरकारनं त्याचा पुरावा आहे ना. जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं, महाराष्ट्रातला उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला, ते आज आपल्या 2 वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवत आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. तर टीडीपी आणि जेडीयूचे खासदार काही नाराज आहेत, त्यामुळे नक्कीच या सरकारमध्ये पुन्हा अडचण निर्माण होईल. पाहून त्या पैशातून, जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न, ही लाच आहे. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री असला तर अडचण होते असे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला दिला. काय म्हटलं? फोटोग्राफर असणारा मुख्यमंत्री असला की अडचण होते महाराष्ट्रासाठी, असं देखील देवेंद्र फडणवीस. फोटोग्राफर, उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं. आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं. आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला. त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच. त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो. सर्कल जयंत पाटिल ने कहा बजट सेशन के ऊपर की चदर फटी इसलिए खैरात फटी, उसे किस वो तो है ना, वो तो है. जनता का पैसा है, स्टेट का पैसा है. चुनाव के मद्देनजर, चुनाव विधानसभा का, आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए. लोकसभा में आपने मतदाताओं को स्ट्रेट मनी दिया, घर घर में जाकर पैसा बांटा. और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात जैसे बांटने का. ये तो ठीक है. संजय जहां जेडीयू की वर्किंग प्रेसिडेंट को नियुक्त किए गए हैं. अच्छी बात है ना, उनके पार्टी का सवाल है, मैं क्या बोलूँ. नहीं सर, उनकी सोच जो है बीजेपी की आरएसएस से नौकरी आए हुए हैं. कौन? किस तरीके से आपको लगता है कि